नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 36 बघणार आहोत। त्यामधील आपला प्रश्न आहे, पुढील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा व वाचा। हा अपूर्णांक दिलेले आहे आपल्याला, त्यांचं दशांश पद्धतीत लेखन करायचं आहे आणि वाचन करायचं आहे। तर बघा, आपण पहिलं अपूर्णांक जो आहे तो कसा वाचला जातो बघूया। बघा, हा दिलेला अपूर्णांक आहे पहिला 3.9/10 असा वाचला जातो। तर याच्यामध्ये पूर्णांक किती आहे? 3.9/10 आहे। पूर्णांक 3 आहे म्हणून 3 लिहूया। इथे पूर्णांक 1 आहे म्हणून 1 लिहूया। इथे पूर्णांक 5 आहे म्हणून 5 लिहूया। इथे पूर्णांक 0 आहे म्हणून इथे 0 लिहूया। पूर्णांक नाही म्हणजे 0 असतो, आपण इथे 0 लिहून घेऊया। पूर्णांकानंतर आपल्याला काय द्यायचा असतो? दशांश चिन्ह द्यायचं असतं। बघा, इथं दशांश चिन्ह, इथं दशांश चिन्ह, इथे दशांश चिन्ह, इथे दशांश चिन्ह आणि इथे दशांश चिन्ह। आता हा अपूर्णांक जो आहे 9/10 याला आपल्याला दशांश पद्धतीत कसं लिहायचं बघा। तर ह्या अपूर्णांकामध्ये छेदामध्ये 1 0 आहे म्हणून या दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच संख्या यायला पाहिजे आणि ती कोणती? अंशामधली। इथं किती आहे? 9 म्हणून इथे 9 ही संख्या येणार। इथे 1 0 आहे म्हणून एक संख्या येणार दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला, तर ती कोणती? अंशातली 4। इथे 1 0 आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एक संख्या येणार, ती कोणती? अंशामधली 3। इथे 1 0 आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच संख्या येणार, कोणती? अंशामध्ये जी 8, अंशामध्ये जी दिलेली आहे ती 8। आता इथे 1 0 आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच संख्या येणार, ती म्हणजे अंशामधली 5। आता लेखन झालेलं आहे, आपल्याला याचं वाचन करायचं आहे। याचं वाचन कसं येणार? 3.9 इथे लिहून घेऊया। 3.9 बरोबर। आता याचं वाचन कसं येणार? 1.4 याचं वाचन 5.3 याचं वाचन 0.8 याचं वाचन 0.5 आहे की नाही सोपं? थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।